कालच्या पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये सर्वांनी किती छान छान कमेंट्स केले ना. तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. बाबा आवडते ना, बाबा सोडायला येणार तुला. मला बाबा आवडते. चलो कम फास्ट. मला बाबा आवडते. याला सगळंच आवडते. आणि काय मला झोपायला आवडत नाही. तर तुझे हे घ्यायचं ना आपल्याला. अरे बाप, मला आवडत नाही आई असं बोललाय हा. रोज तुला आई सोडते बाळा, ठीक आहे ना. मला आवडत नाही आई म्हणे. ते नाही उलट उलट उलट. तर तिकडे बॉटल टाकली आहे. बाय बाय. नाही सांड, जा तू बडबड्या. ए फोन पडेल रे मागणं, लक्षात ठेव. तर मंडळी आता ब्रेकफास्ट मध्ये होणार आहे उपमा. शिवचरणला मी पनीरचा पराठा दिलाय टिफिन मध्ये. रेसिपी शेअर नाही केली आहे कारण की आज दिवसभरात भरपूर गडबड आहे. सचिनला पण जायचंय, तर पटकन उपमा करते आणि ते तुमच्याबरोबर क्विक रेसिपी शेअर करते. तर मी ना रवा आधीच भाजून ठेवलेला होता, त्यामुळे पटकन फोडणी दाखवते. जिरा मोहरी टाकला, कढीपत्ता पण टाकते पण कढीपत्ता नव्हता. कांदा, हिरवी मिरची, लसूण, सॉरी हळद आणि मीठ टाकलं, लसूण नाही. आणि टमाटर टाकलं. छानपैकी भाजलेला रवा त्यात टाकला, छान फ्राय करून घेतला आणि गरम पाणी त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे. जितका रवा जरी रवा भाजलेला असला तरी रवा हा तेलात भाजायचा, परतायचा. खूप खमंग असं हे होतं आपलं उपमा. तर आम्हाला ना थोडंसं पातळच आवडतं. लाईट गेलेली आहे आणि मला खरंच कळत नाही शहरात असून आपण ह्या लाईटीचा प्रॉब्लेम एवढा का येतो. का सारखी लाईट जाते इथे. खेड्यागावात सुद्धा जात नाही एवढी. मस्तपैकी उपमा झालेला आहे. आम्हाला असाच आवडतो, थोडा पातळ. एकीकडे चहा ठेवला आहे आणि तो चहा काय मी घेणार नाही आहे, तर फक्त सचिन. मला वाटतं वायर जरा जास्त हीट झाली है ना सचू. कम्फर्टेबल आहे पण डॅमेज झालेला आहे, खूप डॅमेज झालाय खालून तर खूप झालाय. घेताना फक्त एकच प्रॉब्लेम आहे. विशू मॅडम मिल्कशेक पिताय आणि त्या मायाला पण दिलं. त्या मायाला इतकं आवडलंय, आता ती वाट बघते की अजून कधी देईल. काय असेल ते शेअर करून खाते. सगळे अंथरुण धुवून झाले व्यवस्थित, आता काही टेन्शन नाही. आणि यात सगळे कपडे घड्या घालून ठेवल्या तुझ्या. कुणी घरी घातले ते? तूच घातले. मी तुला सांगते की यामध्ये घड्या घालून ठेवल्या, म्हणजे त्यानेच घातल्या कपड्याच्या घड्या. काय या सचिनचे सगळे 8 दिवसाचे कपडे घडी घालून सचिननीच या ठेवले. मी आपलं फक्त व्हिडिओ करते. हा, हे मात्र मी लावले होते मशीनला, घड्या पण मीच घातल्या. कुठल्या घड्या? या नाही, या पण त्यानेच घातल्या. तर अंथरुणं वगैरे सगळं धुवून झालेलं होतं. घडी वगैरे सचिनने घातली, तोपर्यंत मी घरातलं सगळं आवरून घेतलेलं. आणि बाहेर गाडी इतकी उन्हात होती ना की काय सांगू. तर आणि कसं ऊन तापतंय ना उन्हाळ्यासारखं. त्यानंतर सचिनने जरा गाडी साफ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो होतो झुडिओला, कारण शिवचरणसाठी शॉपिंग, म्हणजे शिव आणि वैशूसाठी दिवाळी शॉपिंग करायची होती. तर इथे सचिन बोलला की जरा गाडीची हवा कमी वाटते, आपण ना चेक करून घेऊया. म्हणजे किती ना घरामध्ये कोणीतरी काळजी घ्यायला खरंच असावं. मला कधी लक्षात पण आलं नसतं की गाडीची हवा कमी आहे. त्यानंतर आम्ही झुडिओमध्ये आलो आणि शिवचरण डान्स करायला लागलेला खूपच. त्याला असं मिरर वगैरे बघितलं की काय होतं कोणाच ठाऊक. हे वैशूसाठी फ्रॉक घेतला आहे, तिचा बड्डे आहे 15 तारखेला. ती 10 वर्षाची होणार आहे माझी राणी. आणि शुभासाठी एथनिक आणि थोडंसं कॅज्युअल असे ड्रेस घेतले. तर टोटल 2600 रुपयाची खरेदी केली. आणि सचिनचं आणि माझी शॉपिंग होणार आहे पुण्यामध्ये, कारण की मी जाणार आहे पुण्यात 18 तारखेला. तर 17 किंवा 18 तारखेला मी जाईल.
तर वैशूला इतका आवडला ड्रेस काय सांगू. आणि मी जास्त मुद्दाम आज शूट केलंच नाही. दुपारी जेवलो आणि जरा झोपले होते आणि शेवटी ती वेळ आलीच सचिनची जायची. तर 4:45च्या दरम्यान चहा ठेवला आणि त्यांनी आंघोळ वगैरे करत होता, फ्रेश होत होता. तर किती काही म्हटलं परत भेटणार आहोत, दिवाळीच्या सुट्ट्या पुण्यातच असणार आहे मी, पण तरीसुद्धा असं वाईट वाटतंच ना. असं वाटतं की यार का ही वेळ येते आणि पटकन का येते. म्हणजे इतका आम्ही वाट बघतो की येणार, 2 दिवस राहणार आणि शेवटी ती वेळ येऊनच जाते जाण्याची. तर खूप वाईट वाटतं. डिस्कशन पण तेच चालू होतं. तो बोलला काळजी करू नको, अगदीच 5 ते 6 दिवसामध्ये तुम्ही येतच आहात आता पुण्यात, तर राहूया एकत्र. तर तरीसुद्धा होत नाही ना, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आहे मी स्ट्रॉंग तेवढी, मी करू शकते मॅनेज, पण असावा इमोशनली सपोर्ट असावा. बाकी आपण खंबीर आहोत घरातलं सगळं आवरायला, इमोशनली सपोर्ट असावा कुणाचा तरी. तर काय बोलणार. तर असो. तर चहा वगैरे घेतला त्याने आणि आता तो जातो आहे. आणि त्याला म्हटलं मी काहीतरी खायला वगैरे देऊ का, तर तो बोलला नाही, बाहेरच काहीतरी गरम गरम फ्रेश खाणार. आणि वैशू पण आली. शिवबाला मुद्दामून मोबाईल दिला, कारण दरवेळा तुम्ही बघताना तो किती रडतो आणि त्याला हँडल करणं मला खूप डिफिकल्ट जातं नंतर. म्हणून आज मी त्याला हातात फोन दिला आणि त्याला म्हटलं मोबाईल बघ, आणि तितक्यात सचिनला म्हटलं तू जा, कारण तो रडायला लागला की मग मला ते नाही होत हँडल. आणि फायनली आता तो जातो आहे. काय बोलणार मलाच कळत नाही ॲक्च्युली. मला शूट करायला पण होत नव्हतं या मोमेंटला, बट म्हटलं आता सगळं शेअर करते, तर म्हटलं हे पण शेअर करावं. तर ठीक आहे मंडळी, चला मग आजचा व्लॉग इथेच थांबवते. तो किती वेळा तरी बाय करत होता आणि आम्ही किती वेळा तरी वापस जाऊन रिटर्न गाडीकडे जात होतो. हा व्हिडिओ खरंच मोठा होता, पण मी तो कट केला, कारण आम्ही जवळपास 10 मिनटं गाडी लावून तिथेच गप्पा मारत होतो. आणि तो शिवचरणबद्दल म्हणत पण होता की तिला बोलून आण. मी म्हटलं नको, राहू दे, सोड. ठीक आहे. चला मग आजचा व्लॉग इथेच थांबवते. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका, तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी बघायला मिळणार आहे. ओके, बाय.